श्री शिवलीलामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री गजानन, देवी सरस्वती, श्री सद्गुरुनाथ आणि श्री भगवान सांब सदाशिव यांना नमस्कार असो. ज्या ठिकाणी सदैव शिवस्मरण चालते तिथे भोगमुक्ती आणि आनंद व सर्व प्रकारचे कल्याण हे घडत असते. तिथे कोणत्याही प्रकारची संकटे किंवा बाधा ह्या टिकून राहत नाहीत. हे शिवस्मरण गमतीने हास्यविनोदाने जरी घडले तरी जसा परिसातात चुकून जरी स्पर्श झाला तरी लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे इथेही उपासकाचे ह्या स्मरणाने कल्याणच घडते. समजा की नकळत औषध घेतले तरी रोग बरा होतो. अमृताचे प्राशन केले तर अमरत्व प्राप्त होतेच की. वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या बालकाने अजाणतेपणी जरी काडी टाकली तरी ती गंजी जळून जातेच. त्याप्रमाणे उपासकाच्या हातून अगदी अजाणतेपणी जरी शिवनामाचे स्मरण घडले तर त्याच्या महादोषाचे निराकरण हे होतेच. इतकेच नव्हे तर अगदी सहज गमतीने चेष्टेने जरी शिवनामाचा जप केला तरी जपकर्त्याचे कल्याणच घडत असते. हे लोक असा शिवनामाचा गजर का करत आहेत? ते गप्प का राहत नाहीत? ते हर हर महादेव अशी गर्जना शिव शिव असे उच्चारण का बरे करतात? हा असा नामाचा गलबला माजवून या लोकांनी तर माझे डोके उठवले आहे. त्यांना हे असे सतत शिवशिव म्हणून काय लाभ होणार आहे हेच कळत नाही. या अशा प्रकारे ते शिवनामाची जपाची निर्भत्सना करत असताना जरी ते शिवनाम मुखी आले, मुलामुलीच्या नावाने त्यांना हाका मारताना जरीही शिवनाम मुखी आले तरी देखील उत्तमच. तशातच जर कोणी खरोखरच मनापासून हे नाम जपेल, शिवध्यान करेल, ब्राह्मणास शिवरूप मानून त्यास भोजन देईल तर उलट फारच उत्तम. अशा प्रकारे शिवनामाची आवड मनी बाळगली, त्यातच भरीसभर शिवरात्रीचा उपवास केला, जागरण घडले तर अशा भक्त भाविकांची सर्व महापापे ही जळून भस्मसात होतात. शिवरात्रीच्या मुहूर्तावर जर बिल्बपत्रे वाहून शिवाचे पूजन घडले, नामस्मरण घडले तर हजारो जन्मातली पापे भस्मसात होतात. नित्यनेमाने बिल्वपत्रांनी शिवाचे पूजन करणारी व्यक्ती ही पुण्यवान मानावी. तो स्वतः तर या भवसागरातून तरून जातोच, पण त्या पुण्यवान व्यक्तीच्या दर्शनाने इतरांचाही उद्धार होतो. प्रातःकाळी शिवाचे दर्शन घेतल्यास रात्रीच्या समयी घडलेली, माध्यान्ह काळी दर्शन घेतल्यास पूर्वजन्मीची घोर अशी पातकेही नाहीशी होतात. संध्या समयी शिवाचे दर्शन घेतले असता सप्तजन्मीच्या पापांचा नाश होतो. शिवरात्रीचे महात्म्य वर्णन करण्यासाठी शेषासही शक्य होत नाही. एका शिवरात्रीचे महत्व इतके आहे की त्यावरून कपिलाषष्ठी, अद्रोदय, संक्रांत महोदय, गजछाया, सूर्य आणि चंद्राचे ग्रहण यासारख्या पुण्यवान पर्वणी काळही वाळून टाकावा. मुळातच शिवरात्र हा महान पुण्यकारक असा दिवस आहे. त्या दिवशी शिवदर्शन, पूजन, शिवनामस्मरण, जागरण इत्यादी घडल्यास जे पुण्य पदरी पडते त्या पुण्यास पार नाही. प्रत्यक्ष वशिष्ठ, विश्वामित्र, गर्ग आदी ऋषीमुनी, देवदेवता, देवगण, यक्ष, किन्नर, सिद्ध विद्याधर इत्यादी मंडळी ही आवर्जून हे शिवरात्रीचे व्रत करतात. श्रीधर कवी म्हणतात की या संदर्भात सुतानी जी एक अत्यंत सुंदर अशी कथा शौनकादिकांना सांगितली, तीच कथा आता मी तुम्हा श्रोत्यांना सांगतो. तुम्ही ती एकाग्र चित्ताने श्रवण करा. सर्व मासामध्ये माघ मास हा अत्यंत थोर असे व्यासाने सांगून ठेवले आहे. त्यातही कृष्ण चतुर्दशी हा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा पूर्वकाळ असे सांगितले आहे. विंध्य पर्वताच्या परिसरात एक पारधी राहत होता. तो अतिशय क्रूर आणि हिंसक वृत्तीचा होता. तो अनेक निरपराध प्राण्यांची हिंसा करीत असे. एकदा हा दुराचारी पारधी वनात शिकारीसाठी चालला होता. त्याने हरित वस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यास धनुष्यबाण आणि सावज पकडण्याचे जाळे होते. असा हा
हाती दोरी, शस्त्रे इत्यादी वस्तू घेऊन शिकारीस निघालेला पारधी या वनात चाललेला असताना त्याने वाटेत एक शोभिवंत असे शिवमंदिर पाहिले. तो नेमका महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या मंदिरात शिवभक्तांची मोठी यात्रा जमली होती. संपूर्ण शिवमंदिर हे उत्सवाच्या निमित्ताने सुशोभित करण्यात आले होते. त्यास जणू प्रति कैलासाची दिव्य शोभा प्राप्त झाली होती. ते शिवमंदिर शुद्ध चांदीसारखे चमकदार दिसत होते. त्याचा रत्नजडित कळस शोभून दिसत होता, तर कळसावरची ध्वजा ही आकाशात डौलाने फडकत होती. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मणिमय असे शिवलिंग होते. भक्त भाविक त्याची मनोभावे पूजा करीत होते. एकीकडे रुद्राचा घोष चालू होता, तर दुसरीकडे त्या शिवलिंगावर सतत अभिषेकाची जलधारा पडत होती. मंदिरात कोणी टाळ मृदंगावर शिव कीर्तन करीत होते, तर कोणी हा हर हर असा जयघोष करीत होते. नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्याच्या सुगंधाने पुष्पांनी सारा परिसर सुगंधित झालेला होता. मंदिरात असंख्य दीप उजळले होते. तिथे एक सारखा शंख आणि घंटानाद चालू होता. मंदिरात विविध वाद्ये वाजत होती आणि सर्वत्र शिवनामाचा एकच जयघोष चालू होता. अशा त्या शिवमंदिराजवळ तो पारधी आला. त्याने ते सुशोभित मंदिर, ती भाविकांची गर्दी पाहिली. ते पाहून तो काहीशा चेष्टीने तिथे थोडा उभा राहिला. तो सर्व प्रकार त्याने पाहिला आणि तो स्वतःच्या मनाशीच म्हणू लागला, काय हे लोक वेडे आहेत. ते आपले द्रव्य वेळ इथे का पाषाणाची पूजा करण्यात का वाया घालवत आहेत. याचा काही उपयोग आहे का. काय हे लोक उत्तम अन्न खायचे सोडून उपवास काय करतात. हे असे पूजा भजन नामस्मरण काय करतात. काय तर म्हणे शिवशिव असे म्हणत सहज त्याने त्या मंदिरास उजवी घातली आणि तो आपल्या त्याच्या शिकारीच्या कामासाठी वनाच्या दिशेने निघून गेला. त्या पारध्याने त्या लोकांना जे शिवशिव नाम उच्चारताना ऐकले होते, तेच शिवनाम थट्टेने, चेष्टेने, मस्करीने घेत तो पारधी शिकारीसाठी त्या दाट जंगलात शिरला. काहीशा चेष्टेने, थट्टेने तो पारधी ते जे शिवशिव असे नाम तोंडाने म्हणत होता, त्या नामाचाच त्याला चाळा लागला. तो तेच नाम जपत त्या वनात शिकारीसाठी निघाला. त्या दिवशी तो त्या घनदाट अशा अरण्यात शिरला खरा, पण त्याला संपूर्ण दिवसात हवी तशी एकही शिकार मात्र मिळाली नाही. हळूहळू संध्याकाळ होत आली. धरती रात्रीची काळी चादर ओढून घेऊ लागली. ती रात्र म्हणजे एखाद्या सुंदर पण विधवेसारखीच वाटत होती. त्या रात्री आकाशात नक्षत्रे होती, पण रजनीच्या भाळावरचा चंद्रमा मात्र नव्हता. ज्याप्रमाणे भरसभेतून विद्वान पंडित निघून गेल्यावर मग पाखंडी लोक आपले ज्ञान पाजवू लागतात, तसा सूर्याचा अस्त झाल्यावर नक्षत्रे चमकू पाहत होती. अशा या रात्री तो पारधी मात्र उपाशी होता, कष्टी होता. मनासारखी शिकार मिळाली नाही. तो निराश होता. तोच त्यास एक सरोवर दिसले. ते सरोवर एखाद्या भाग्यवंत माणसाच्या घरात जशी अनेक प्रकारची संपत्ती असावी, तसे नाना प्रकारच्या कमळाने ते सरोवर भरलेले व सुशोभित होते. जसे योगभ्रष्टाने प्रारब्ध भोगण्यासाठी धरणीवर जन्म घ्यावा, तसे मोठमोठे विशाल बिल्व वृक्ष हे आकाशातून फांद्याच्या रूपाने खाली झुकले होते. त्यामुळे सूर्य किंवा चंद्राचा प्रकाश हा खाली पोहोचतच नव्हता. अशा त्या अंधारात तो पारधी शिकारीच्या आमिषाने सरोवर काठच्या एका वृक्षावर चढून कोणी श्वापद सरोवरावर पाणी पिण्यास येते काय याची वाट पाहत बसला. नेमकी त्याच्या समोर एक वृक्षाची फांदी आणि पाणी येत होती, म्हणून त्याने त्या फांदीची पाने खुडून ती वृक्षाखाली टाकायला सुरुवात केली. नेमके त्याच वृक्षाच्या खाली श्री ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते. सहज चाळा म्हणून मुखाने शिवनाम घेत तो पारधी जी पाने खुडून खाली टाकत होता, ती पाने नेमकी बेलाचीच होती आणि ती त्या वृक्षाखालच्या शिवपिंडीवर अवचित पडत होती. त्या पूजेने अपर्णानाथ हे त्याच्यावर प्रसन्न होत होते. त्यातच त्यास उपवास आणि जागरणही घडत होतेच.
तो मुखाने जे शिवनाम जपत होता त्यामुळे त्याच्या पापाचा नाश होत होता. नकळत त्याच्या हातून शिवनामस्मरण आणि शिव बिल्व पूजन घडत होते. अशा प्रकारे त्याचा हा उपक्रम चालू असताना रात्रीचा एक प्रहर निघून गेला. त्याच वेळी अचानक एक सुंदर आणि गर्भवती असलेली एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली. त्या हरिणीस पाहताच पारध्याने आपल्या हातातील धनुष्याची दोरी ओढली, बाण सज्ज केला. तेव्हा ते हरिणीस तो पारधी यमासारखा भासला. तेव्हा त्याच्याकडे पाहत ती हरिणी मनुष्यवाणीने त्यास म्हणाली, हे महापुरुषा, अरे मी तर तुझा कोणताच अपराध केलेला नाही, मग तू माझी शिकार का करतोस? हे बघ, मी गर्भवती आहे. तू मला मारू नकोस, माझी शिकार करू नकोस. तू माझ्यासह माझ्या उदरातील गर्भाचा वध केलास तर तुला महान पाप लागेल. एक रथ भरून शूद्रजीवांना मारणे हे एका बोकडास मारण्यासारखे असते. 100 बोकड मारले तर एक बैल आणि 100 बैल मारले तर एक गाय मारल्यासारखे असते. हे शास्त्रवचन तुला माहित नाही का रे? शतगाईचा वध हा एका ब्राह्मणाच्या वधासारखा असतो. 100 ब्राह्मणांचा वध हा एका स्त्रीच्या वधासारखा असतो रे. 100 स्त्रियांच्या हत्येहूनही अधिक पाप हे एका गुरुच्या हत्येने लागते. गुरुची हत्या करण्यापेक्षा 100 पट अधिक पाप हे एका गर्भवतीचा वध केला असता लागते. असे असताना मी निरपराध असताना तू मात्र माझी शिकार का करतो आहेस? त्यावर तो पारधी तिला म्हणाला, कारण घरी माझे कुटुंब मुले ही उपाशी आहेत, ती माझी वाट पाहत आहेत. तसे आज मीही दिवसभर उपाशीच आहे. हे हरिणी, तरीही मला मात्र एका गोष्टीची नवल वाटते आहे की तू मात्र एक पशु असून तू या सर्व शास्त्राच्या नीती आचरणाच्या गोष्टी कशा केल्यास? एखाद्या मानवाप्रमाणे तुला असलेले शास्त्राचे ज्ञान ऐकून पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. तू या गोष्टी कशा करू शकतेस? तुला पाहून माझ्या मनात दया का निर्माण होते आहे? हे हरिणी, तू नेमकी कोण आहेस? तुला हे सारे ज्ञान कुठून आणि कसे बरे प्राप्त झाले आहे? तू इतकी सुंदर आणि ज्ञानी कशी आहेस हे तू मला सांग. तेव्हा त्या पारध्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना ती हरिणी त्यास म्हणाली, पूर्वी सागर मंथनाच्या वेळी देव आणि दैत्य यांनी सागर मंथनातून 14 रत्ने बाहेर काढली. हे तुला माहित आहे ना? त्यामध्ये रंभा नावाचे जे रत्नवर निघाले ती मीच. मला पाहून देवदेवतांनाही भूल पडते. नाना प्रकारची तपसाधना करणारे लोकही आमच्यापाशी येतात. मी माझ्या नेत्र कटाक्षाने अनेक देवांना घायाळ केले आहे, मोहित केले आहे. माझ्या अंगाचा सुवास हा मुनिरूपी भ्रमरांना माझ्याकडे ओढून आकर्षित करून आणत असतो. माझे गायन ऐकायला कुरंग येत मी स्वर्गीय सुखभोग भोगत होते. मला नकळत माझ्या सौंदर्याचा, तारुण्याचा, रूपाचा गर्व झाला. मी कोणास जुमानीशी झाले. माझ्या अंगी जो मात चढला त्याचा परिणामच म्हणून की काय, पण मी शिवभजन, शिवस्मरण, चिंतन ह्यापासूनही प्रवृत्त झाले. शिवनामामृताचे अमृतपान करायचे सोडून मी प्रत्यक्ष मद्यपान करू लागले. देवाशी अंगसंग करायचे सोडून मी एका हिरण्य नावाच्या दैत्याबरोबर रममान झाले. अशा प्रकारे बराच मोठा काळ वाया गेला. एक दिवस तो हिरण्य दैत्य शिकारीसाठी दूर गेला. त्या दुष्टाच्या नादी लागून मी माझ्या शिवभजन, पूजन ह्या हितकारी गोष्टी पार विसरून गेले होते आणि अचानकपणे मला माझ्या उपास्य दैवताची, भगवान शिवांची आठवण झाली. तो दैत्य दूर गेलेला होताच. मी तीच संधी साधून कैलास पर्वतावर भगवान शिवांच्या दर्शनास गेले. पण मला समोर पाहताच भगवान माझ्या त्या निंद्य कृत्यामुळे माझ्यावर क्रोधित झाले. त्यांनी मला शाप दिला की, हे रंभे, तू भूलोकी हरिणी होशील. तुझ्या बरोबरच तुझ्या दोघी सख्या आणि माझ्या शिवभजनापासून जो सदैव दूर असतो तो हिरण्य राक्षस, तुम्ही सर्वजण मृगयोनीत जन्मास जाल. तो राक्षसही हरिण होऊन तुमच्याशीच रममान होईल. हा शाप ऐकताच मी भगवान शिवास शरण गेले. मी त्यांना प्रार्थना केली की,
हे भोलेनाथ, हे सदाशिवा, मला माझ्या दुष्कर्माचा पस्तावा होत आहे. तू सर्व कर्माचा साक्षीदार आहेस. हे देवा, तू माझ्यावर कृपा कर आणि आम्हास उश्राप दे. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, 12 वर्ष पूर्ण होताच तुम्ही माझ्या चरणाशी याल आणि तुमचा उद्धार होईल. हे पारध्या, त्यानंतर आम्ही त्या शिवशापाप्रमाणे सर्वजण ह्या मृग योनीत जन्मास आलो. हे महापुरुषा, मी गर्भवती आहे. माझा प्रसूत काळही आता अगदी जवळ आलेला आहे. तेव्हा तू मला परवानगी दे. मी स्वस्थानी जाते, या गर्भास जन्म देते आणि पुन्हा परत येते. मग तू माझी शिकार कर. मी तुला परत येण्याचे वचन देते. ती हरिणी बिचारी ते सारे अगदी मनापासून बोलत होती. त्यावर तो पारधी तिला म्हणाला, तू अत्यंत गोड बोलते आहेस, परत येईन असे वचन देते आहेस, पण मला हे खरे वाटत नाही. कारण नाना प्रकारचे असत्य भाषण करून स्वतःचे रक्षण करण्याचे ज्ञान हे प्रत्येक मात्रास असते. तू पण तसे कशावरून करत नसशील. तरी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी तुला सोडावे असे वाटत असेल तर तू परत येशील अशी शपथ घे. तेव्हा मोठमोठ्या पापांची ग्वाही देत ती हरिणी मी पुन्हा परत येईन अशी शपथ घेऊ लागली. ती म्हणाली, ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही जो वेदशास्त्रे यांचे अध्ययन करीत नाही, जो शुचिता पाळत नाही, जो स्नान संध्या करीत नाही, त्या ब्राह्मणास लागणारी सर्व पापे ही मला मी शपथ मोडली तर लागतील. द्रव्याच्या मोबदल्यात केलेले वेद पठन, दुसऱ्याची नस्मरलेली उपकार, इतरांना विनाकारण दिलेली पीडा, कुणाच्या भजनात आणि दानात आणलेली विघ्न, गुरुची केलेली निंदा, हरी आणि हर यांच्यात भेद केल्याने वाट्यास येणारी संकटे, दुसऱ्याची हिरावून घेतलेले दान, ह्या कर्माची जी पापे आहेत ती सर्व मला लागतील. कोणा येतीची संन्यासाची निंदा केल्याचे, देवतामध्ये द्वैत भाव राखल्याचे, स्वधर्माचा त्याग केल्याचे पाप मला लागेल. देवळातील हरिकीर्तन श्रवणाची वेळी विडा खाल्ल्याने जसे पापी लोकांच्या अंगावर कचोट उठते, जे देवळासारख्या पवित्र स्थानी स्त्री संभोग करतात, जे पती आणि पत्नी त्यांना विभक्त करतात, ते अभागी जीव नपुंसक म्हणून जन्मास येतात. जे दुसऱ्याच्या वर्मस्थानाची निंदा करतात, ते लोक विष्ठाभक्षण करणारे कावळे होतात. जे स्वतःस असलेले ज्ञान हे शिष्यांना इतरे जणांना सांगत नाहीत, ते पिंगळा होतात. जे ब्राह्मण द्रव्य लोभापायी अयोग्य दानाचा स्वीकार करतात, त्यांना गंडमाळाचे विकार होतात. जे दुसऱ्याच्या गोधनाची चोरी करतात, ते अल्पायुष्य होतात. जो राजा आपल्या प्रजेचा छळ करतो, तो पुढील जन्मी वाघाच्या किंवा सर्पाच्या योनीत जन्मास जातो. जो विनाकारण साधू संतांचा छळ करतो, त्याचा वंश विस्तार होत नाही. ज्या स्त्रिया इकडे वृत्ताचरण करतात आणि दुसरीकडे पतीचा अनादर अव्हेर करतात, ज्या घरातील लोकांची फसवणूक करतात, त्या स्त्रिया पुढील जन्मी वटवाघूळ होतात. आपला पती कुरूप आहे म्हणून ज्या स्त्रिया त्याचा त्याग करतात, त्या बालविधवा होतात. तिथेही वामाचार करतात, कोणी तर चक्क वारांगना होतात. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा तिटकारा करतात, त्या दासी किंवा उलटा होतात. जे सेवक मालकाशी द्रोह करतात, ते श्वानाच्या जन्मास जातात. जे सेवकाची सेवा तर घेतात पण त्याचा मोबदला देत नाहीत, ते भिकारी होतात आणि दारोदार हात पसरत फिरतात. जे पती पत्नीचा गुप्त संवाद ऐकतात, त्याची पत्नी त्यास सोडून निघून जाते, तो चतकोर अन्नासही मोदाद होतो. जे जारण मारण उच्चाटन असे अघोरी मार्ग अवलंबतात, ते भूत प्रेत पिशाच्य योनीत जन्मास जातात. जी रजस्वला स्त्री पापबुद्धीने घरात वावरते, तिच्या रक्तातून पूर्वज पतन पावतात. त्या घरी देव किंवा पितरगण येत नाहीत. जे पापी देवळातील देवाच्या दिव्याचे तेल चोरतात, ते या जन्मी निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करत असताना अन्न चोरून खातात, त्या मांजरीच्या जन्मास जातात.
दारी आलेल्या अतिथी किंवा ब्राह्मणास वाईट अन्न घालून स्वतः मात्र चांगले अन्न भक्षण करतात त्या स्त्रियांचे गर्भपतन होते. जो आपल्या माता पित्यास कष्ट देतो, त्यांचा अनादर करतो, तो या जन्मी मरकट होतो. जी सून आपल्या सासू सासऱ्यांचा छळ करते, तिची संतती वाचत नाही. इतके सांगून ती हरिणी त्या पारध्यास म्हणाली की, बाबा रे, मी जर तुला शब्द देऊनही परत आले नाही तर मला ही सर्व पापे लागतील. जर मी असे खोटे बोलले, असत्याने वागले, तर प्रत्यक्ष शिवपूजा मोडल्याचे पाप माझ्या हातून घडल्यासारखे होईल. म्हणून मी शपथेवर सांगते की मी नक्की परत येईन. हरणीचे ते शब्द ऐकले आणि तो पारधी निशंक झाला. तो तिला म्हणाला, हे पतिव्रते, जा, मात्र तू दिल्या वचनाप्रमाणे नक्कीच परत ये. तेव्हा त्या पारध्याचे ते शब्द ऐकून ती हरिणी त्यास म्हणाली, हे दयावंता, तू निश्चितच आयुष्याच्या अंती त्या शुभ शिवपदास जाशील. असे बोलून निश्चिंत मनाने पाणी पिऊन ती हरिणी निघून गेली. इकडे तो पारधी पुन्हा शिवनामाचा जप करीत आणि एक एक पान खुडून ते खाली टाकत बसला. तोवर रात्रीचे 2 प्रहर पूर्ण झाले आणि तेव्हा भगवंतांनी त्या पारधीची ती 2 प्रहराची शिवपूजा मान्य करून घेत त्याचे सप्तजन्माचे पाप समूळ जाळून टाकले. आता त्या पारधीच्या मुखातून घडणारे ते नामस्मरण हा एक चाळा राहिला नव्हता, तर ती त्याच्या मनाची एक आवड झाली होती. आता त्याच्या मनासच त्या शिवनाम जपाचा ध्यास लागला होता. त्याचे नामस्मरण, चिंतन आणि जागरण ह्या तिन्ही गोष्टी अगदी सहज घडल्या होत्या. हे असे घडत असतानाच पुन्हा एक दुसरी हरणी पाण्यासाठी तिथे आली. तिला पाहून पारधीने आपला बाळ सज्ज केलेला पाहून ती सुद्धा त्याच्याकडे जीवदानाची याचना करू लागली. ती म्हणाली, हे पारध्या, थांब, मला मारू नकोस. मी आता कामविकाराने पछाडलेली आहे. मला जाऊ दे आणि पतीस भोग देऊन येऊ दे. त्या दुसऱ्या हरणीचे ते बोलणे ऐकून त्या पारध्यास पुन्हा आश्चर्य वाटले. तो त्या हरणीस म्हणाला की, तू शपथ घे आणि मगच जा. मला माहित आहे की तू सुद्धा सर्व शास्त्रार्थ जाणणारी आहेस. त्यावर ती दुसरी हरणी सुद्धा शास्त्रीय दाखले देत म्हणाली, जो जलाशयांची, देवांच्या मंदिराची मोडतोड करतो, जो प्रत्यक्ष गुरूंची निंदा करणे, मद्यपान करणे असे पापकर्मे करतो, ते पापही शब्द देऊनही परत आले नाही तर माझ्या माथी लागतील. जो महाक्षत्रिय असूनही रणांगणातून माघार घेतो, जो दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन हरण करतो, जो अन्यायाने वागतो, जो थोरांच्या चरित्राची निंदा करतो, वेदशास्त्रांचा अनादर, संतांचा द्वेष, हरी आणि हर यांचा अवमान, ही सर्व पापे मला लागतील. जी स्त्री घरात धनधान्य असूनही पतीस नाही असे खोटे सांगते, जी स्वतःच्या पतीस सोडून परपुरुषाबरोबर शय्या करते, त्याची पापे माझ्या माथी लागतील. आईवडिलांशी चांगले वागणाऱ्या मुलं आणि सुनांना जे नावं ठेवतात ते पुढे कुरूप होतात. त्यांना दारोदार भीक मागूनही अन्न मिळत नाही. जे भाऊ एकमेकांशी वैर भावनेने वागतात ते पुढील जन्मी मासे होतात. जे प्रत्यक्ष गुरुचेही उलेदुले काढतात त्यांची सर्व संपत्ती जळून जाते. जे दुष्ट लोक वाट सरूस अडवून त्यांची वस्त्रे हरण करतात त्यांना पुढील जन्मात प्रेतावरची वस्त्रे घालण्याची वेळ येते. जे स्वतःच तपस्वी म्हणून आणि कृतीने मात्र अत्यंत गैरवर्तन करतात त्यांना पुढचा जन्म श्रीवंताचा मिळतो. जी दासी स्वामी सेवा करीत नाही ती पुढे मगर होते. जो नीच मनुष्य आपल्याच कन्याचा विक्रय करतो तो पुढच्या जन्मात हिंस्र पशु होतो. जी स्त्री पतीची सेवा करीत असते तरीही तिचा पती हा तिचा छळ करीत असेल तर त्यांची ताटातूट होते. जो ब्राह्मण दूध, तेल, द्रव्य ह्यांची विक्री करतो किंवा जो ते विकत घेतो ते दोघेही पुढील जन्मी गारुडे होतात. जो ब्रह्मवृंदाचा अवमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो. जो केलेल्या उपकाराचे स्मरण राखत नाही तो केळसवाण्या कृमी किंवा जंतांच्या जन्मास जातो. जे विप्र
श्राद्ध पक्षाचे भोजन करून त्याच दिवशी स्त्री संग करतात ते पुढे श्वान किंवा सुकर योनीस जन्मास जातात. जे कोणी धनाच्या लोभाने खोटी साक्ष देतात ते नरकात जातात. जे 2 पत्नी असताना एकीचेच लाड करतो, तिचीच फक्त मर्जी राखतो, असा मनुष्य पुढील जन्मी गोचिड होतो. जो दुसऱ्याच पाण्या वाचून वंचित करतो त्यास मूत्रविकार होतात. जो साधू संतांची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो मनुष्य देवालयात भोजन करतो तो पुढे अपंग होतो. जो राजाची निंदा करतो त्यास भूक मंदावण्याचा विकार जडतो. जे दुराचारी ग्रहण काळात अन्न ग्रहण करतात त्यांना पित्ताचे विकार होतात. जे मुले मुली ह्यांचा विक्रय करतात ते कुष्ठी होतात. जी स्त्री स्वतःचा गर्भपात करून घेते ते पुढील जन्मी वांझ होते. जे देवालयांची मोडतोड करतात ते अर्धांगवायूच्या झटक्याने बाधित होतात. जो पत्नीची कोणतीही चूक नसताना तिचा छळ करतो त्याचे एक अंग निकामी होते. जे गरीब ब्राह्मणांचे अन्न लुबाडतात त्यांचा वंश विस्तार होत नाही. जे गुरु माता पिता ह्यांची निर्भत्सना करतात त्यांची वाचा जाते. जे विप्रजनास नाहक दंड करतात त्यांना संधिवाताची पीडा होते. जे सत्पुरुषांशी उगाच वादविवाद करतात त्यांचा दंतक्षय होतो. जे देवळासमोरचे वृक्ष तोडतात ते पांगळे होतात. त्या अभाग्यांना भीकही कोणी घालत नाही. जो सुतक असलेल्या घरातले अन्न ग्रहण करतो त्यास पोटाचे नाना विकार होतात. जो सुगंधी द्रव्याच्या स्वार्थीपणाने उपयोग करतो त्याच्या सर्वांगास दुर्गंधी येते. जो विप्राकडून घेतलेले कर्ज फेडत नाही त्याचे पितृछत्र लवकर जाते. जो पानवठ्याजवळचे सावली देणारे वृक्ष तोडतो त्यास कोठेही राहण्यास जागा मिळत नाही. जो गतजन्मी ब्राह्मणास अन्नाची अभिलाषा लावून ते देत नाही तो या जन्मी अन्नाना दशा भोगतो. जो पुत्रांचा द्वेष करतो, लग्न कार्यात मोडता घालतो, त्याच्या पत्नीच्या पोटात गाठ होते. जो ब्राह्मणास बंदीशाळेत घालतो त्याची यमलोकी लचके तोडले जातात. जो पवित्र कथांचे श्रवण करत नाही तो बहिरा होतो. जो माते पित्याचे हाल करतो त्याच्या कार्याचा नाश होतो, त्यास यश मिळत नाही. जो एकाच देवाची भक्ती करून इतर देवतांची निंदा करतो त्यास पुढील जन्मी एकच पुत्र लाभतो. जो गोहत्या करतो त्यास पुढील जन्मी कजाक पत्नी मिळते. जो वृषभाची हत्या करतो तो पुढे शतमूर्ख होतो. जे चारा पाण्याशिवाय गुरांना उपाशी मारतात त्यांची प्रजा मुक्कीच जन्मास येते. जो पतिव्रता स्त्रीची भोगीच्छा धरतो त्यास कुरूप व दुष्ट पत्नी लाभते. जो पारधी निरपराध जीवांची हत्या करतो त्यास फेफरे येते. जो गुरुचा त्याग करतो त्यास जन्मताच मृत्यू येतो. जो नित्य किंवा आदित्यवारी सूर्याकडे पाहून मूत्र विसर्जन करतो त्याचे दात लवकर पडतात, केस लवकर पिकतात, तो पुढील जन्मी निपुत्रिक होतो. हा इतका शास्त्रार्थ सांगून ती हरिणी म्हणाली की मी पतीस भोग देऊन नक्की परत येते, नाहीतर मला ही सर्व पापे लागतील. तेव्हा तो पारधी तिला म्हणाला, हे हरिणी, मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो, पण तू मात्र तुझा दिलेला शब्द पाळ. तेव्हा निर्भय झालेली ती हरिणी पाणी पिऊन आपल्या घरी गेली. तोच त्या जागी एक तहानलेला मृगराज पाणी पिण्याच्या उद्देशाने त्या सरोवराच्या काठी आला. त्यास पाहून त्या पारध्याने आपला धनुष्यबाण सज्ज केला. तेव्हा तो मृगराज पारध्यास म्हणाला, हे पारध्या, थांब, माझी शिकार करू नकोस. घरी माझ्या सद्गुणी स्त्रिया आहेत, मी त्यांचा निरोप घेऊन येतो, मग तू मला मार. आता माझी शपथ ऐक. भजन कीर्तनाचा रसभंग केल्याचे जे पाप लागते ते पाप मी न आल्यास मला लागेल. जो शूद्र वृत्तीने ब्रह्मकर्माचे आचरण करतो तो अधम नरकात जातो. जो तीर्थयात्रेस चाललेल्यांचे मार्गात विघ्न आणतो, वाटमारी करतो, त्याच्या सर्वांगावर फोड उठतात, तो नरकात खिचपत पडतो. जो धर्मशास्त्रांचा अनादर करतो, इतरांना कमी लेखतो, ब्राह्मणांना मान राखत नाही,
ब्राह्मणांचा मान राखत नाही, त्याची संतती वाढत नाही. जो हरी आणि हर यांच्या विशेष दिवशी उपवास करत नाही, त्याच्या हातापायातले अवसान जाते, तो निळा पांगळा होतो. जे देवाच्या मूर्ती भग्न करतात, भक्ती मार्गात अडथळा आणतात, शिव महात्म्य मानत नाहीत, ते नरकात किडे होऊन पडतात. जो मातेशी द्रोह करतो त्यास व्याधी ग्रासते. जो पित्याचा द्रोह करतो तो पिशाच्च होतो. जो गुरुद्रोह करतो तो तत्काळ मरण पावतो. जो भोजन करीत असलेल्या ब्राह्मणांची भरपंक्तीत निंदा करतो त्याच्या मुखात अनेक रोग होतात. जे गोविक्रिय करतात, पैसे घेऊन कन्येचा विवाह लावून देतात, ते पुढील जन्मी मांजरीच्या जन्मास जाऊन स्वतःचीच पिल्ले भक्षण करतात. जे मुलीची बहिणीची अभिलाषा धरतात, पतिव्रता स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात, त्यांना गुप्तेंद्रियाचे रोग होतात. जे देवालये शिवलिंगे फोडतात, देवाची पूजा उपकरणे चोरतात, देवास मानत नाहीत, ते पंडुरोगाने ग्रस्त होतात. जे मित्रद्रोह, विश्वासघात, मातृपितृ हत्या करतात, जे गुरु संकटात लोटतात, जे विप्र आणि गुहत्येस प्रतिकार करीत नाहीत, जे ब्राह्मणास उपाशी ठेवून स्वतः अन्नग्रहण करतात, सगळ्या सोयरेची मनधरणी करतात, त्यांना पोटशिवाची व्याधी ग्रासते. जे कोणी कर्मभ्रष्ट होऊन पंचयज्ञ करीत नाहीत, जे ब्राह्मणांची घरे जाळतात, संतांचा अवमान करतात, जे कोणी गुरुचा छळ करतात, त्यांची लक्षणे तपासून पाहतात, त्यांच्यावर नाना प्रकारचे आरोप करतात, त्यांच्या संततीची वृद्धी होत नाही. जे पित्याचा द्वेष करतात, ब्रह्मवृंदाचा अवहेर करतात, शिवकीर्तन श्रवण करत नाहीत, ते कुणीही पित्याचा औरस पुत्र असू शकत नाही. ज्याला शिवकीर्तन ऐकायला प्रिय वाटत नाही, तो कानाच्या विकारांचा बळी होतो. जो कीर्तनात नको ती बाष्कळ बडबड करतो, तो पुढील जन्मी बेडूक होतो. जे शिवकीर्तनात बिलट्या घेतात, झोपतात, ते सर्प होतात. जे अनावश्यक वादविवाद करतात, ते पिशाच्च्या योनीत जातात. जे कोणी देवाची ब्राह्मणांची पूजा करण्याचा कंटाळा करतात, जे देवाचा तीर्थप्रसाद अभिरतात, त्यांच्या अंगातील शिरा आखडून जातात. इतके सांगून तो मृगराज पारध्यास म्हणाला की मी जर दिल्या वचनाप्रमाणे परत आलो नाही तर मला ही सर्व पापे लागतील, म्हणून मला घरी जाऊन येऊ दे. तेव्हा पारध्याने त्या मृगास जाऊ दिले. त्याचा कंठ दाटून आला. त्या प्राण्यांचे ते ज्ञान ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि पुन्हा त्याने ते शिवनाम आणि बिल्वार्पण कार्य चालू केले. अशा प्रकारे नकळत त्या पारध्याच्या हातून रात्रीच्या 4 प्रहराच्या 4 पूजा संपन्न झाल्या आणि त्याच्या सर्व पापांचा नाश झाला. तोवर तिकडे हळूहळू पूर्व दिशा उजळू लागली. सूर्याचे प्राचीवर आगमन होऊ लागले आणि सर्वत्र आरक्त असा रंग पसरून दिव्य शोभा दिसू लागली. तोच तिथे तिसरी हरिणी आली. तिला पाहताच पारधी सरसावला. तेव्हा ती त्यास म्हणाली, हे महापुरुषा, मला मारू नकोस. मी माझ्या बालकांना स्तनपान देऊन येते, मग तू मला मार. तेव्हा पारध्याने त्या हरिणीसही शपथ घेऊन जा असे सांगितले आणि आता ही हरिणी कोणता शास्त्रार्थ सांगते ते ऐकायला तो आतुर झाला. त्यावर ती हरिणी सांगू लागली की जो गवताची गंजी पेटवितो, गावे जाळतो, गो ब्राह्मणाचे पाणी तोडतो, त्या अभाग्यास अंतिक क्षयरोगाची बाधा होते. जे ब्राह्मणांचे घरे लोबाडतात ते रोरवात खिचपट पडतात. जे माता आणि पुत्रात कलह निर्माण करतात, पती पत्नीत भांडणी लावतात, जे देव ब्राह्मणांना मान देत नाहीत, जे त्यांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यमलोकात तोडले जातात. जे दुसऱ्याची वस्तू चोरतात, साधूची निंदा करतात, सज्जनांच्या सन्मानाचा ज्यांना हेवा मत्सर वाटतो त्यांना नेत्ररोग होतात. जे पुस्तक चोरतात त्यांचा अपहार करतात, जे उद्दामपणे वागतात ते म्हशीच्या जन्मास जातात. आज पारधी असतात ते पुढे बहिरी ससाना होतात.
जे भक्त भाविकांची निंदा करतात, माता पित्यास मारतात, ते लोळेपांगळे होतात. जो अत्यंत कंजूस वृत्तीचा असतो, जो थोडेही धन सत्कर्मास खर्च करत नाही, तो सर्प होऊन धनावर बसून फुतकार सोडतो. जे दारी आलेल्या अतिथीला यती भिक्षा न देता विनमुख परत पाठवितात, त्यांच्यावर भगवान शिव कोप करतात. त्यांची संतती व संपत्ती लयात जाते. जो पानावरून ब्राह्मणास उठवितो, त्याच्यासारखा अन्य दुराचारी शोधूनही सापडत नाही. त्या तिसऱ्या हरणीचे ते शास्त्रज्ञान ऐकून पारधी तिला म्हणाला, जा पाणी पी, घरी जा, बालकांना स्तनपान दे आणि तू शक्तीप्रमाणे परत ये. अशा प्रकारे पाणी पिऊन तृप्त होऊन ती हरिणी घरी गेली. तिने आपल्या बालकांना स्तनपान दिले. याप्रमाणे परत येण्याची शपथ घेऊन गेलेली पहिली हरणी प्रसूत झाली. दुसरीने पतीची भोगकामना पूर्ण केली. तिसरीने बालकांना स्तनपान करविले. तेव्हा तो मृगराज आपल्या परिवारास म्हणाला, चला आता आपण दिल्या शब्दानुसार त्या पारध्याकडे जायला हवे. तेव्हा तो मृगराज तिन्ही हरणी आणि आपल्या पाडसासह येऊन त्या पारध्याच्या समोर उभा राहिला आणि आधी मला मार असे म्हणू लागला. तेव्हा त्या तिन्ही हरणी पुढे आल्या आणि पतीच्या आधी आम्हास मार म्हणून आग्रह करू लागल्या. त्यावेळी त्यांची ती एकमेकांसाठी मरण्याची तयारी पाहून पारध्याचा कंठ दाटून आला. त्याचे मन दया आणि करुणेने भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्यानेच त्या मृग परिवारास नम्र वंदन केले. तो त्यांना म्हणाला, आता माझ्यासाठी तुम्हीच माता पिता गुरु आहात. तुम्ही दिलेल्या ज्ञानाने मला हा संसार लटका आहे हे समजले आहे. आता कसले घरदार. तेव्हा पारधी त्यांना म्हणाला, आता माझ्या मनात एकच इच्छा आहे की मी कधी एकदा शिवपदास जाईल. तितक्या तिथे शिवलोकीहून एक विमान आले. त्या विमानात शिवगण बसलेले होते. त्यांचे महाराज तर पंचमुखी व्याघ्रांबरधारी आणि 10 हातांचे आणि दिव्य तेज रूपधारी होते. त्यांच्या तेजाने साऱ्या दिशा उजळल्या होत्या. त्याच वेळी देवदूत नर किन्नर हे गायन करीत होते. मंगल वाद्य वाजत होती. देव पुष्पवृष्टी करीत होते. हे सारे घडत असतानाच त्या सर्व मृग परिवारास दिव्य देहत्व प्राप्त झाले. पारध्याने त्यांना विनम्रभावे वंदन केले. तो मुखाने एकच शिवनामाचा जय जयकार करू लागला. त्याबरोबर त्याचा देहही पालटला. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोहाचे सुवर्ण होते, तसा पारध्याचा देह दिव्यरूपी झाला. त्या शिवगणाने मोठ्या आदराने त्या विमानात बसविले. ती दिव्य देह प्राप्त झालेली हरणे त्या पारध्याचे आभार मानू लागली. त्यांचा उद्धार झाला. त्यांना त्यांचे दिव्य देह प्राप्त झाले. ते सर्वजण विमानारूढ होऊन शिवनामाचा गजर करू लागले. अशा प्रकारे पारध्याचा उद्धार झाला. तो शिवपदास प्राप्त झाला. त्या हरणांना भगवान शिवांनी तारांगणात स्थान दिले. ती तारांगणात चमकू लागली. या कथेचे सरस्वती पुत्र व्यास यांनी लिंग पुराणात मोठे रसाळ वर्णन केलेले आहे. शिवभक्तांनी त्यांच्या श्रवण पठणाचा अवश्य लाभ घ्यावा. असेही शिवरात्रीचे व्रत आणि त्यांचा महिमा सांगणारे कथानक श्रवण करतात ते शिवभक्त धन्य होत. ते सज्जन आणि श्रोते खरोखरच शिवस्वरूप आहेत. जे शिवलीलामृताचे श्रवण करतात, जे कुतर्कवादी आहेत, त्यांना या अमृताची चौथी काय. श्री ब्रह्मानंद हेच कैलासनाथ असून त्यांच्या पदकमलावर हा श्रीधर रूपी भ्रमर गुंजन करीत आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या या श्री शिवलीलामृताचा हा दुसरा अध्याय इथे पूर्ण होतो. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.